सगळे सळसळत्या रक्ताचे, जिवंत मनाचे, शाबूत डोक्याचे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत, तुम्हाला मी नमस्कार करतो. जोपर्यंत जिज्ञासा आहे तोपर्यंत आपण तरुणच असतो. त्यामुळे हे मनाची जी तरुणाई आहे ती जिज्ञासाने येते आणि त्यामुळे आपण सर्व जे व्यक्ती आहात सगळे तुमचं तरुणपण टिकावं असं मला सांगायचं आहे. आता आयुष्याचा एवढा मोठा प्रवास आपण सगळ्यांनी केलेला आहे, तर वेगवेगळे याच्यामध्ये जे टप्पे आयुष्याचे वेगवेगळे ते सगळे आपण अधूनमधून सिंहावलोकन करतो, म्हणजे मागं वळून बघतो की आपण कुठपर्यंत हा प्रवास केलेला आहे. हा प्रवास करताना आधीचा आपला शिक्षणाचा भाग असतो. बऱ्याचदा शिक्षण हे आनंददायी असतं आणि नसतं सुद्धा. लहानपणीचं शिक्षण आहे, काही लोकांचा आनंदही होतो, आपल्याला बळजबरीने शाळेत घातलेलं असतं आणि मग आपलं जी जन्मतारीख आहे ती आपल्या सरांनीच लिहिलेली असते. बऱ्याचदा तुमच्या माझ्या वयातले जे लोक आहे सगळे याची सगळ्यांची जन्मतारीख 1/6 असते एक कॉमन तारीख आणि मग आपले वाढदिवस त्या त्या पद्धतीने सुरू होतात. बऱ्याचदा असं होतं की कोणी कोजागिरीला जन्म झालेला असतो, मग लक्षात राहतं की कोजागिरीचा जन्म आहे, म्हणजे तिथीनुसार पण अमावस्या पौर्णिमेला जर जन्म झालेला असला तर ते लक्षात राहतं की हा जन्म आहे. कधी कधी मोठ्या घटना झालेल्या असतात की हे झाल्यानंतर ठीक आहे, कायद्या पडल्याच्या नंतर हा जन्माला आला, किंवा काय असं एक इलेक्शन झालं, नेहरू वारल्यानंतर हा झाला, असे काही असतात. तसे आपले जन्मदिवस असतात आणि आपलं शिक्षण असतं. तर शिक्षण घेत असताना जर काही वैशिष्ट्यपूर्ण जर काही घटना असतील तर ते आपल्या लक्षात राहतात. साधारणपणे 100 7-8 लोकच महाविद्यालय पर्यंत शिकतात, 10वीच्या पुढे जातात, तोपर्यंत सगळे गळून जातात आपले मित्र सवंगडी. पण खास जे मित्र असतात ना ते शाळा कॉलेज मधलेच आपले टिकतात. बाकी आपले जे सहकारी असतात नोकरी मधले वगैरे हे आपले प्रतिस्पर्धी असतात, ते काही खरे मित्र नसतात. थोडेसे असतात पण सर्वच नसतात. त्यामुळे शाळेतल्या जीवनामध्ये काही ज्या घटना आठवणी आपल्याला नेमक्या आठवतात. आणि माझ्या काळात तर शाळा माझी देवळात भरायची आणि नंतर ग्रामपंचायतीच्या एका हॉलमध्ये भरायची असं हे. तर मला आठवतं माझ्या लहानपणी आपल्या शाळेच्या इमारतीसाठी आम्ही ठरवलं की मी मॉनिटर झालो, आम्ही ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आम्ही एक नाटक, वरचा मजला रिकामा नावाचं एक नाटक बसवलं आणि गावातून फंड रेझिंग केलं वगैरे. पण ती फंड रेझिंग इतकं तोकडं होतं की शाळेच्या फक्त कौलच आली त्याच्यामध्ये, शाळा काही एवढी बांधली गेली नाही. मग आता मी शाळेला 1 लाख रुपये देणगी दिली. माझी शाळा अजून झाली पण ती देणगी पण कमीच आहे. ती शाळा काही त्याच्याने 1 लाखाने काही बांधली जात नाही. पण भविष्यामध्ये माझा विचार आहे की एक 5-50 लाख रुपये त्या शाळेला द्यावे असं. तर चांगलं व्यवस्थापन मंडळ असतं त्या शाळेचं, तर ती आतापर्यंत इमारत झाली असती. पण मला अजूनही वाटतं की ती शाळा झाली पाहिजे. अशा काही आठवणी शाळेतल्या असतात, सहलींच्या आठवणी असतात. असं काही आपल्या जीवनामध्ये अनेक आठवणी असतात शाळेमधल्या. त्या पाठपुरावा करतात. ते शाळेतले मित्र अजूनही आठवतात. बघा, फेसबुकमुळे आणि व्हॉट्सअपमुळे बरेच जुने आपले जे मित्र आहेत ते परत रियुनियन होतं त्यांचं आणि ते पुन्हा ते एकाला सांगितलं का दुसरा तो अरे इथं आहे, त्याचा पत्ता हा आहे, त्याचा नंबर आहे, असे गोळा होऊन ते त्या काळातले 10वीचे सगळे मित्र आपण एकत्र करतो आणि आपल्या स्नेहसंमेलन आपलं त्याच्यामध्ये होतं. तर त्या दृष्टीने ते शाळेतलं जीवन आहे, सवंगडी आहे. ते आता काय करतात, आता मध्यंतरी एक नाटक आलं होतं, ती आता काय करते. तर तिच्याबद्दल खूप आकर्षण असतं की ती आता काय करत असेल. तिचं लग्न झालं असेल का, ती कुठे नोकरी असेल का, ती आपल्यासारखीच तिचे केस पण आपल्यासारखेच पांढरे झाले असतील का, असं पण तर ते शाळेतल्या आठवणी असतात. मी सांगितलं ना की माणूस वय हा आकडा आहे, तरुण हा असतोच. तर या सगळ्या गोष्टी तर जीवनामध्ये आपण जी मग आपल्या नोकऱ्या असतात त्या
पहिली नोकरी ही पण एक अप्रूप असतं. पहिली नोकरी, पहिली जेव्हा नोकरी, महिला पण पहिली नोकरी करतात, पुरुष पण करतात. पहिली नोकरी कशी लागली याचा एक पहिला दिवस, पहिला बॉस, पहिलं कायदे, त्याचं एक वेगळं एक असतं. पण त्याही काळामध्ये नोकऱ्या लागणं फार कठीण होतं, आताही कठीण होतं. आणि तर माझं तर फार रोमांचकारी असं शिक्षणाचा हे आहे. मी 10वी नंतर हे तुम्ही सगळे तुमचे जे रूट्स आहे, तुमचे जे मुळं आहेत ते खेड्यातलेच असतील बघा. तुम्ही सगळे खेड्यातून आलेले असतील आणि खेड्यामध्ये जिव्हाळा आणि जो हे असतं. अजूनही माझी मिसेस मला म्हणते की तुमचं कोणतं नातं आहे की गावाकडचा माणूस आला तर तुम्ही एवढे काय मोरून जाता, एवढी काय उड्या मारता, लगेच घ्यायला जाता वगैरे. तर गावाकडचा माणूस, गावातलं नातं हे फार वेगळं असतं. ते छोट्याशा गावामध्ये मी असताना मी दूध व्हायचं पण काम करायचो, असे हरवणारी काम करायचो. आणि तिथं मग मला एक पुस्तक वाचायला मिळालं चक्कीमध्ये. स्विफ्ट नॉर्टन नावाचा एक लेखक आहे, त्यांनी भाषांतरित केलेलं आणि रेल्वे स्टेशनवर जे पेपर पॅक पुस्तकं मिळतात ना, त्यातलं एक पुस्तक होतं बघितलं, जैसा चाहो वैसा बनो. तिथून मला खूप अशी प्रेरणा मिळाली पुस्तकातून. आणि मग मी शहरात आलो. तोपर्यंत खूप मी कामं शिकलेले होते, जगण्यासाठी जे स्किल्स असतात जे, ते खूप शिकलेले होते. जसं की पेंटिंग, साईनबोर्ड पेंटिंग हे एक माझ्याकडे स्किल होतं, टेलरिंगचं एक स्किल होतं, नंतर मग स्वच्छता करायचं एक स्किल होतं, थोडं लिहायचं पण स्किल होतं. कारण आमच्या गावामध्ये लायब्ररी ती पूर्ण मी सगळा बाबूराव अर्नाळकर वाचून टाकला, बाबा कदम वाचून टाकला, हे वाचून टाकला, कर्णाचं सगळं वाचून कर्णायन वाचून टाकलं, छावा वाचून टाकलं, काय काय जे सगळे नेताजी वाचून टाकला, सगळे भरपूर. आणि अर्नाळकरचे ते 1000 राष्ट्रकथ्या वाचून टाकल्या. त्याच्यामुळं माझं एक लिहिण्याची एक आलेलं होतं. नाशिकमध्ये मी आलो आणि नाशिकमध्ये आलो तर मग मी पण काय होतं, एक समाज कल्याण अधिकारी होते, ते पूर्वी माझ्या वडिलांचे मित्र होते. कदाचित तुम्ही त्यांना दुरून ओळखत असाल, SS अत्तार नावाचं ते होते, ते जिल्हा परिषदमध्ये. त्यांच्याकडे गेलो मी, म्हटलं मला हॉस्टेलला ॲडमिशन पाहिजे, म्हणजे पुढचं शिक्षण माझं होईल असं. ते म्हणाले तुला 100% ॲडमिशन मिळेल, पण ते आर्थिक दुर्बल घटकासाठी समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये एक जागा असते, 100 मुलं असतात, एक जागा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी असते, तुला ती मिळेल. फक्त तू काय कर की सगळ्यात जास्त मार्क त्याच्यामध्ये मिळू ना, म्हणजे मिळव, तेव्हा तुला आराम मिळेल. म्हणजे गॅरंटी काहीच नव्हती त्यांच्याकडे. त्यांनी काय सांगितलं, तुला प्रवेश मिळेल, पण अट काय की तू पहिला आला पाहिजे, म्हणजे तू सगळ्यात जास्त मार्क आले पाहिजे. आणि 100 मुलं, मग त्याच्यामध्ये अर्धे आदिवासी, अर्धे दलित समाजाचे असे वगैरे, भटके वगैरे, ते जे असतं शासनाच्या नियमाप्रमाणे एक जागा फक्त आपली ही होती. आणि मग जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस मी राज्यात 12वीला पहिला आलो. ऑप्शन नकोच, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त मार्क कोणाला नसणारच आहे. त्यांच्याकडे घेऊन गेलो, ते म्हणाले अरे मी सांगितलं तुला, मी बरोबर मार्गदर्शन करतो, की माझं मार्गदर्शन वाया जात नाही. मला ॲडमिशन मिळालं आणि मग हॉस्टेलचा मी मॉनिटर पण झालो त्या हॉस्टेलचा. 100 मुलं माझ्याबरोबर असायची. आणि मग मी माझं शिक्षण झालं, मला गोल्ड मेडल मिळालं पुढं BA ला असताना. मग MA ला पण मला गोल्ड मेडल मिळालं. MA मध्ये एक विषय असतो, तो असतो बेरोजगारी नावाचा, अनएम्प्लॉयमेंट, 100 मार्काचा विषय. आणि त्याच्यामध्ये 100 पैकी 100 जरी मार्क मिळाले तरी बेरोजगारी दूर होत नाही, रोजगार मिळत नाही. मला माझे शिक्षक होते, ते म्हणाले की आपण कुठे शिकतो ना याला खूप महत्त्व असतं. जे उपलब्ध असतं ते शिकतो आपण, जे शक्य असेल ते शिकतो आपण, नाही काय गावातल्या शाळेत शिकलेलं असतं वगैरे, जे शक्य आहे ते आपण शिकलेलं असतो. पण मला सर त्यांनी सांगितलं की खरं विद्यापीठात शिक्षण घ्यायला पाहिजे. हे मुलं मूर्ख असतात, ते कॉलेजमध्ये शिकत बसतात, म्हणजे साध्या कॉलेजमध्ये. म्हटलं कारण काय, ते म्हणलं बघा विद्यापीठात जे शिक्षक शिकवतात तेच नोकरीच्या पॅनलवर तेच मुख्य असतात, आणि विद्यापीठात जे प्रश्नपत्रिका निघतात तेच लोक प्रश्नपत्रिका काढतात. म्हणजे तुम्हाला आहे ते जे पेपरला येणार तेच ऑलरेडी मिळून जातं तुम्हाला. किंवा काही आळशी प्राध्यापक काय करतात, जेवढे पेपरला टाकायचं तेवढंच शिकवा, बाकी कशाला शिकवत बसतात, ते काय शिकवत नाही. मग मी असा विचार केला, मग मी 2 वर्ष एका कंपनीत काम केलं, पैसे साठवले.
आणि पुण्याला आणि औरंगाबादला विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केले. औरंगाबादला माझं काम झालं. तिथे एकच जागा होती आणि मी घेतलं. मला तिथं मग ॲडमिशन घेतल्यानंतर एक प्रत्येक प्रांताचा एक भाग असतो. काही लोकांना खानदेशी लोक आवडत नाही. मग आपल्या नाशिकमध्ये सगळे खानदेशीच आहे, पण बाहेरच्या रिजनमध्ये आवडत नाही. खानदेशी मुलगी नको, खानदेशी मुलाकडे खानदेशी भागात मुलगा देणार नाही, मुलगी देणार नाही, असं असतं. पण त्याच्यामुळं मी तसा नाशिकचा म्हणजे खानदेशीच ना, त्यामुळे मराठवाड्यात गेल्यानंतर ते नको बनायला लागले. म्हणाले हा उपग्रह या कुठून आला. कारण मराठवाड्यातल्या एक मुलाची जागा कमी झाली माझ्यामुळे. आणि आपण हे लढतो ते जिंकण्यासाठी लढतो ना, कारण इकडून जाणारी मुलं असतात ज्यांना तर ते जास्त चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणून मग मी तिथं ॲडमिशन घेतल्यानंतर ते म्हणाले की हा जरी मला तिथं नाहीच म्हणजे शक्यतो ॲक्सेप्ट करायचे नाही, तरी सुद्धा मग मी काय केलं की माझ्या एक शिक्षिका होत्या डॉक्टर आठवले नावाच्या, त्या तिथं आल्या कोणत्या तरी कामासाठी. आणि आमची हेड ऑफ डिपार्टमेंट होते, त्यांची मिसेस त्यांची मैत्रीण होती. मग ते मॅडम आल्या, मला भेटल्या. म्हटलं मॅडम इकडे कुठं. म्हणाले मी इथं आलेली. तर ते मी म्हटलं की असं का, ते आम्हाला हेडच आहे, तुम्ही ज्यांच्याकडे आली उतरले. मग त्यांनी सांगितलं की मग त्या सरांनी सांगितलं की त्या मॅडमला त्यांनी जेवायला वगैरे बोलवलं. तर ते म्हणाले की नाही नाही, मी जेवायला येणार नाही, माझा इथे एक शिष्य राहतो, त्याला घेऊन येते मी. किंवा त्याला तो माझ्या ओळखीचा आहे, माझ्या क्लास मी शिकवतो त्याला. मग ते सर मला घ्यायला आले. म्हटलं सर नाही मी येत नाही, तुम्ही जा. नाही नाही म्हणाले, आता बायकोचा आदेश आहे. ते मला ते घेऊन गेले. नंतर मग ॲक्सेप्टन्स झालं. मग ते म्हणाले तू पहिला वगैरे येशील, पण तुला आधी वृत्तपत्रात एखाद्या वृत्तपत्रात काम करावं लागेल. पण बघा आपल्याकडे नोकऱ्या वगैरे ना, त्याच्यामध्ये खूप इन्फ्लुएन्स असतो. पहिला इन्फ्लुएन्स असतो पैशाचा. असं म्हणतात ना की क्लार्कला किती लाख द्यायचे, प्राध्यापकाला किती लाख द्यायचे, आधीपासून आहे. आणि पुन्हा काय असतं, जातवार संस्था असतात की ही या समाजाची संस्था, ती त्या समाजाची संस्था, ती अल्पसंख्य लोकांची संस्था. तीच लोक तिथं साधारणपणे नोकरीला असतात. आता जातीसाठी सगळेच लोक काही माती खात नाहीत. बघा मी ज्या कॉलेजमध्ये काम करायला सुरुवात केली आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक रोमांचक प्रसंग तुम्हाला सांगतो. बाकी त्या एका प्रोजेक्टमध्ये माझ्याकडे एक काम होतं, ते होतं कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटचं. आता कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट म्हणजे गावागावामध्ये जे तंटे असतात, गावामधले तंटे किंवा दोन गावांमधले तंटे, हे मिटवायचं काम माझ्याकडे होतं. तर तुम्ही हे काम कसं करता याची खूप उत्सुकता एक डेप्टी CEO राहुल धूम नावाचे होते, त्यांना खूप होती. ते म्हणाले मला एकदा गावामध्ये घेऊन चला आणि जर मला तिथं तंटे कसे सोडवतात आणि लोकांचं मत अनुकूल कसं करून घेता तुम्ही, हे मला बघायचं आहे. म्हणजे एकाच वेळेस एखाद्या माणसाचं मत बदलणं शक्य आहे, एकाच वेळेस तुम्ही खूप म्हणजे शेकडो लोकांचे मतं कसे बदलतात हे मला एकदा बघायचं आहे. म्हणाल चाल जाऊ, ठीक आहे आपण जाऊया. एक आदिवासी खेड्यामध्ये दोन पाड्यांमध्ये खूप मोठी एक संघर्ष किंवा मतभेद होते. त्या दोन्ही पाड्यांचं जमायचं नाही. आणि सरपंच महिला होती, ती खूप ॲग्रेसिव्ह होती. आणि जो इतर दुसऱ्या पाड्यांमधले लोक होते, हे आदिवासी जे पाड्यातले लोक होते ते त्यांच्या विरोधात होते. आम्ही त्या गावासाठी जाण्यासाठी निघालो आणि एक भगदरी नावाचं एक गाव होतं, तिथपर्यंत आम्ही एक 50-60 किलोमीटर आमच्या गाडीने गेलो. तिथं उतरवलं आणि उतरून आम्ही एक डोंगर चढला, नंतर मग दुसरा डोंगर चढला आणि एका नदीच्या काठाकाठाने एक 10-15 किलोमीटर आम्ही चालून गेलो. आणि चालून गेलेलो आणि तिथे पोचलो तेव्हा संध्याकाळ झालेली होती. म्हणून मग आम्ही त्या ठिकाणी एका छोट्याशा घरामध्ये, झोपडीवाजा घरामध्ये, एका आदिवासी घरामध्ये झोपलो. आणि सकाळी तिथं ग्रामसभा होती. ती सभा जेव्हा सुरू झाली तेव्हा समोरच्या पाड्याची म्हणजे अजून एक लांबच्या एक पाड्याची एक मोठा गट आला आणि त्या ग्रामसभेला बसलं. आणि सुरुवातीला आम्ही त्याचं ग्रामसभेची उद्देश वगैरे सगळे सांगितलं. आणि मग ती महिला सरपंच उभी राहिली. त्यावेळेस समोरच्या गटाने विचारलं की तुम्ही काही पैसे खाल्लेले तुमच्या या ग्रामपंचायतीमधून, आम्हाला माहीत नाही का असं वगैरे.
आणि त्या महिलेला खूप राग आला म्हणून ती एका व्यक्तीला तिने जवळ बोलवलं समोरच्या पाड्यातल्या, आणि त्याला जवळ बोलवलं. तो आला, त्याच्या फाटकन गालामध्ये मारले आणि तो हेलपाटून खाली पडला. ते बघितल्यावर समोरच्या पाड्यामध्ये लोक तयारच होते. त्यांनी सटासट आपले जवळचे धनुष्यबाण काढले आणि फटाफट ती धनुष्यबाण आमच्या सभेच्या दिशेने, म्हणजे जिथं व्यासपीठ होतं आमचं छोटंसं, तिथे यायला सुरुवात होते. आता त्यांनी खूप दगडफेक पण करायला सुरुवात केली. ते दगड वगैरे खूप आमच्या लोकांना सगळ्यांना लागले आणि फार मोठा बाणांचा वर्षाव सुरू झाला. मग आम्ही एका दगडाखाली बसलो बाजूला. मग तिथल्या काही लोकांनी आम्हाला एक मोठ्या आडोशाला नेलं आणि तिथं आम्ही थांबलो. तर माझ्याबरोबर जे होते डेप्टी CO, ते इतके घाबरले, त्यांची लटलट कापत होते. त्यांना वाटलं काय होईल आता, कारण बऱ्याच लोकांना बाण लागलेले होते, जखमी झालेले होते आणि तिथले या बाजूचे लोक पसार झालेले होते. तिकडचे लोक खूप ॲग्रेसिव्हली दगडफेक करत होते आणि बाण वगैरे मारत होते. आणि मग ती ग्रामसभा तशी उधळली गेली आणि आम्ही तिथं लपून बसलो. बराच वेळपर्यंत आम्ही तिथं बसलो आणि त्यावेळेस बराच वेळ झालेला होता, 4-5 वाजलेली होती. पुन्हा संध्याकाळ, जंगलामध्ये लवकर संध्याकाळ होते आणि परत यायचं झालं तर 12 किलोमीटर नदीच्या काठाने चालायचं, 2 डोंगर ओलांडायचे आणि नंतर मुख्य रस्त्याला यायचं. असा एक कार्यभाग होता. परंतु जो आम्हाला घेऊन जाणारा माणूस होता परत, तो फरार झालेला होता घाबरून. सगळे लोक निघून गेलेले होते. मग काय करायचं, तिथं आम्ही थांबलो वाट बघत की आम्हाला कोणीतरी तिथून घेऊन तिथं रस्ता दाखवायला येईल. कोणी आलं नाही. आम्ही रात्रभर त्या आडोशाला जंगलामध्ये रात्रभर बसलो. सकाळ झाली. मग त्यातला एक माणूस आला, ते सरपंच वगैरे आले. त्याने आम्हाला बरोबर घेतलं आणि मग आम्ही त्या नदीच्या काठाकाठाने आलो. परंतु मग तो माझ्याबरोबरचा जो अधिकारी होता तो प्रचंड घाबरलेला होता. तो म्हणाला, मी परत कधीच येणार नाही अशा ठिकाणी जिथं लोक खूप व्हायलेंट होतात, खूप अग्रेसिव्ह होता वगैरे. मी त्यांना सांगितलं तसं नाही, आदिवासी लोक खूप गरीब असतात, ते कधी हिंसक होतच नाहीत. परंतु हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं घडलेलं आहे. तर मी पुन्हा त्या गावी 8 दिवसांनी पुन्हा गेलो. दोन्ही पाड्यामध्ये स्वतंत्रपणे गेलो. दोघांची समजूत घातली आणि सांगितलं की आपल्याला एकत्रित विकास करायचा असेल तर एकत्र आलं पाहिजे. काही ज्या सरकारी योजना आहेत त्याचा लाभ घ्यायचा असेल तर एकत्र आलं पाहिजे. आणि जे काही याचा भाग आहे, लोकव्यवहाराचा भाग आहे, तो आपण निरपेक्षपणे आणि काटेकोरपणे, चोखपणे केला पाहिजे. अशा प्रकारे दोघांची समजूत आम्ही घातली. दोघांना एकत्र केलं. पुन्हा ग्रामसभा घेतली. दोघांचं एकत्रीकरण केलं आणि त्या गावाने गंधारी मुक्तीचं बक्षीस मिळवलं आणि ती ग्रामपंचायत फार पुढं गेली. अशा प्रकारे एक रोमहर्षक एक कथा, एक गोष्ट, अशा अनेक ज्या कसोटीचे प्रसंग आहे तिथं